प्रथमतः तर सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत आणि मनापासून मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करीन आणि धन्यवाद मानेन की काल 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या आदल्या सायंकाळी दिवसभरामध्ये महायुतीने घेतलेल्या निर्णयानुसार 36 प्रशासकीय जिल्ह्यामध्ये 36 मेळाव्यांनी महासभा झाल्या। अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात सर्वच पक्षाच्या सदस्यांनी या महायुतीमध्ये 15 घटक पक्ष मिळून महायुती बनली आहे, ज्याचा प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट, रिपब्लिकन पार्टीचे सर्व घटक पक्ष, भीमशक्ती सेना, या व्यतिरिक्त माननीय सदाभाऊ खोतांचं रयत पार्टी, माननीय कैलासवासी विनायकराव मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष, विनय कोरेंचा JSP पक्ष, या व्यतिरिक्त बच्चू कडू असतील, स्वाभिमानचे राणा असतील, या सर्वांनीच अतिशय ताकदीनिशी सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांच्या ज्या जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रभाव आहे अशा ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती सभा घेतल्या। मी मुंबईमधल्या 2 सभेला स्वतः उपस्थित होतो, मुंबई शहर आणि उपनगर, आणि यामध्ये सर्वच पक्षाचे खासदार, आमदार, नेते, मंत्री, पालकमंत्री या सर्वांनी सहभाग घेऊन अतिशय यशस्वी सभा या केल्या। यामध्ये प्रामुख्याने मुद्दा होता की येणाऱ्या लोकसभेमध्ये अब की बार फिर एक बार मोदी सरकार आणि अब की बार 45 पार 45हून अधिक जागा लोकसभेच्या जिंकण्यासाठी महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी चंग बांधला आहे आणि त्या माध्यमातून उमेदवार जो दिला जाईल तो उमेदवार महायुतीचा असेल का ना कुठल्या पक्षाचा असेल या भावनेतून आम्ही ही पुढची लढाई लढणार आहोत। आणि कालच्या मेळाव्यानंतर महाविकास आघाडीची हवा निघून गेली हे मी फार प्रामुख्याने सांगू इच्छितो। त्यामध्ये काल मिलिंद देवराजी, काँग्रेसचे माजी मंत्री व मुंबईचे माजी अध्यक्ष काँग्रेसचे, यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यांचं देखील मी स्वागत केलं। आणि राहुल गांधी भाजप जोडो करायला निघाले, भारत जोडो करायला निघालेत आणि इथे काँग्रेस छोडो चालू झालं आहे याचा देखील आम्ही उल्लेख केला। मला वाटतं की जेवढे 1000 किलोमीटर राहुल गांधी चालतील तेवढे महाराष्ट्रामध्ये हजारो कार्यकर्ते हे महायुतीमध्ये सामील होतील याची मला खात्री आहे। आताचे झालेले मेळावे जिल्हास्तरीय मेळावे होते, आता येणाऱ्या कालावधीत हे मेळावे तालुकास्तरीय आणि बूथस्तरीय देखील केले जातील आणि 6 विभागीय मेळावे केले जातील। याची घोषणा लवकरच माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माननीय प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे हे लवकरच पत्रकार परिषदेत करतील याची मला खात्री आहे। आणि विभागीय मेळाव्यामध्ये सन्माननीय राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय धडाडीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा हे 6ही विभागीय मेळाव्याला उपस्थिती लावतील आणि हजारोच्या संख्येमध्ये ह्या मेळाव्याची व्याप्ती असेल हे देखील मी आपल्याला सांगताना मला प्रचंड आनंद होत आहे। या प्रत्येक मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीमध्ये समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा एक संकल्प केला गेला, ज्या माध्यमातून महिला, युवक, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांना प्राधान्याने केंद्र करून यांच्या विकासाचा गाडा पुढे ढकलण्याचं काम, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी केंद्र सरकार माननीय मोदीजींच्या माध्यमातून ज्या अनेक योजना चालवल्या जात आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, युवकांना प्रफुल्लित करून घराणेशाहीचा विनाश करून युवकांना जास्तीत जास्त व्यवसायामध्ये, राजकारणामध्ये आणण्याचा प्रयत्न आणि कामगार क्षेत्रातल्या असंघटित कामगारांना देखील सातत्याने ताकद देऊन असंघटित कामगारांना देखील ताकद देण्याचं काम जे केंद्र सरकार करते ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि या माध्यमातून हे मेळावे होतील। मी पुन्हा एकदा सर्व माझ्या समन्वयकांचं, सर्व पक्षाच्या समन्वयकांचं, सर्व पक्षांच्या नेत्यांचं, पालकमंत्र्यांचं, आमदारांचं, खासदारांचं, प्रदेश अध्यक्षांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि प्रेस आणि मीडियानी ज्या पद्धतीमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रभर किंबहुना देशभर जे मीडियाने आम्हाला साथ दिली, मीडियाने ही बातमी उचलून धरली, त्याबद्दल मीडियाचं देखील मनापासून आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, 36 महामेळावे झाले यशस्वीरित्या, आता तुमचे 6 महामेळावे होणार आहेत, 3 पक्षांचे 3 प्रमुख नेते उपस्थित राहतील। प्रामुख्याने हे 6 मेळावे कधीपर्यंत होऊ शकतात? या मेळाव्यामध्ये एक गोष्ट मी आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो, 3 नेते तर उपस्थित राहतीलच,
परंतु त्या विभागातले इतर सर्व उरलेल्या 12 पक्षाचे नेते देखील त्या व्यासपीठावरती निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतील. विभागीय मेळावे एक नागपूर उत्तर असेल, एक नागपूरचा दुसरा भाग असेल. नागपूरमध्ये 2 विभागीय मेळावे होतील. मराठवाड्यामध्ये एक मेळावा होईल, पश्चिम महाराष्ट्रात एक मेळावा होईल, उत्तर महाराष्ट्रात एक मेळावा होईल, एक मेळावा कोकणमध्ये होईल आणि एक मेळावा मुंबई ठाणे मिळून करण्याचा आमचा प्रयत्न असेल. सर, कालचे जे मेळावे झाले पण मुख्य जे नेते होते अजित पवार पुण्यात उपस्थित राहणार, ते पण उपस्थित राहिले, कसं होतं ते? असं उपस्थित राहणार नव्हतेच. ही माहिती आपल्याकडे खोटी माहिती आहे. कालचे जे मेळावे होते जिल्हास्तरीय मेळावे होते, पालकमंत्री सर्व उपस्थित राहणार होते. त्यापैकी माननीय लोढाजी मुंबईमध्ये नसल्यामुळे त्यांनी आधीच सांगितलं होतं, त्यामुळे ते उपस्थित मुंबईमध्ये नव्हते. परंतु दीपक केसरकर उपस्थित होते, माननीय आशिष शेलार दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ उपस्थित होते, रामदास आठवले गटाचे मुंबईचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे महातेकरजी उपस्थित होते, सचिन खरात स्वतः उपस्थित होते. त्यामुळे अजितदादा, माननीय देवेंद्रजी व माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तिघेही उपस्थित राहणार नव्हते, आधीच जाहीर केलं होतं. प्रसादजी, तुम्ही समन्वयक आहे, त्यांच्या समन्वय साधण्याची जबाबदारी तुमची. काल वायबी चव्हाणच्या बाहेर आरपीआयच्या कार्यकर्ते, मुंबई अध्यक्ष, युवक अध्यक्ष असेल, मुंबई प्रदेश अध्यक्ष मेन स्ट्रीम असेल, या सगळ्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यांना अपमानकारक वागणूक दिली जाते. रामदास आठवलेंचा छोटा फोटो लावला जातो, केंद्रीय राज्यमंत्री आहेत, अपमान आहे असं त्यांचं म्हणणं. आम्हाला सन्मान नाही, असं कोणीही मला सांगितलं नाही. मी काल स्वतः व्यासपीठावरती सिद्धार्थ कासारे, माननीय माजी राज्यमंत्री महातेकर या दोघांबरोबर बसलो होतो. परंतु हा महायुतीचा मेळावा करत असताना फार शॉर्ट स्पॅनमध्ये या मेळाव्याची तयारी झाली. अशा प्रकारच्या काही चुका जर माझ्याकडून घडल्या असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो. आणि ह्याच्या पुढे हे मेळावे होत असताना सर्वांचा मानसन्मान, सर्वांच्या नेतृत्वाचा मानसन्मान कसा ठेवला जाईल याचा देखील पुढे प्रयत्न केला जाईल. काँग्रेसचे पूर्वश्रमीचे नेते मिलिंद देवरा यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. त्यावरून आता अशी चर्चा सुरू आहे की कुठेतरी मिलिंद देवरांना दक्षिण मुंबईची लोकसभा उमेदवारी दिली जाईल आणि भाजप जो इतक्या दिवसांपासून या जागेसाठी तयारी करत होता, कुठेतरी भाजपला या जागेवर आता पाणी सोडावं लागतं. मी मगाशी देखील तुम्हाला म्हटलं की उमेदवार देण्याचा अधिकार आमचा नाही. आमचे सर्वोच्च 3 नेते माननीय एकनाथरावजी, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा हे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करतील, माननीय पंतप्रधानांशी चर्चा करतील, माननीय अमितभाईंशी चर्चा करतील आणि जो उमेदवार दिला जाईल तो महायुतीचा उमेदवार असेल. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई असा नसेल तर तो महायुतीचा उमेदवार असेल आणि आम्ही लढत असताना महायुतीचा उमेदवार म्हणून लढू आणि निश्चितपणे मुंबईतल्या 6च्या 6 जागा ही महायुती जिंकेल ही मला खात्री आहे. भाजपचेच नेते आशिष देशमुख यांनी असा दावा केला की मिलिंद देवरा तर आले, मात्र 2 कार्याध्यक्ष काँग्रेसचे, महाराष्ट्र काँग्रेसचे आणि 2 माजी मंत्री हे सुद्धा लवकरात लवकर महायुतीमध्ये सामील होतील आणि नाना पटोलेंना कंटाळून माझ्यासकट बाकीचे सगळे नेते आता काँग्रेस सोडत आहेत. मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं राहुल गांधी निघाले भारत जोडो आणि महाराष्ट्रात चालू झाले काँग्रेस छोडो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हजारोंच्या संख्येने मग कार्याध्यक्ष असतील, गटनेते असतील, विरोधी पक्षनेते असतील, किंबहुना आमदार असतील, माजी मंत्री असतील, हे सर्वच येणाऱ्या काळामध्ये महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले आपल्याला दिसतील. थोड्या वेळापूर्वी आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद झाली. दावोस दौऱ्यावर त्यांनी टीका केलेली आहे की दावोसला फक्त मुख्यमंत्र्यांची 3 ओएसडी जाणार आहेत. ही राज्य सरकार 50 जणांची टीम जाते, 10 जण जिकडे गरजेचं आहे तिकडे 50 जण जात आहेत, अपव्यय करतायत. ओएसडी, पीएस, वराड निघालं डावोसला असं त्यांचा आरोप आहे. मला असं वाटतं की आदित्य ठाकरेंनी जरासं मागे वळून 2020-21चा काळ देखील आठवला पाहिजे. डावोसला गेल्यानंतर स्वतःचे पिताश्री हॉस्पिटलमध्ये असताना डावोसची चेन कोण करत होतं हे आम्हाला तोंड उघडायला लावू नये आदित्य ठाकरेंनी. त्यावेळेला कोण कोण डावोसमध्ये गेलं, कोण कोण त्यांच्याबरोबर होतं, डावोसमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्या पार्ट्या झाल्या आणि डावोसचं काम किती झालं याचे व्हिडिओ क्लिप आम्हाला काढायला लावू नये. त्यामुळे माझी आदित्यजींना विनंती आहे, वराड निघालं डावोसला पण घेऊन येणार 2 लाख कोटी हे निश्चितपणे ते सांगायला विसरले असतील. त्यामुळे माननीय एकनाथरावजी शिंदेंच्या नेतृत्वात, अजितदादांच्या नेतृत्वात, देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासशील प्रगतीकडे जातोय, प्रगतीकडे जाणार आणि आदित्य ठाकरेंचा सल्ला हा आम्हाला निश्चित नको आहे हे मी आपल्या माध्यमातून सांगतो. उद्धव ठाकरे डबल बिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करतात असं म्हटलं जातं की एकतर निकालाविरुद्ध कोर्टात जाणार आणि जागोजागी आमच्यावर कसा अन्याय झाला
हे अधिक ठळकपणे सांगण्याचे त्यांनी आदेश दिले. टाउन हॉलमध्ये बैठक आयोजित केली. मला वाटतं की उद्धव ठाकरे कधी क्रिकेट खेळले नसतील, त्यांनी बॅट हातात घेतली नसेल, बॉल टाकला नसेल. ऑलरेडी जे क्लीन बोल्ड झाले आहेत ते डबल फिल्डिंग आता काय लावणार. त्यामुळे क्लीन बोल्ड झालेल्या माणसाला फिल्डिंग लावण्याचा अधिकार नसतो. मिळाला काल एका कार्यक्रमामध्ये विनीत राहुल सोलापूरकर त्यांनी म्हटलं की जो कोरोना काळामध्ये थाळ्या वाजवण्याचं आवाहन ज्या मोदींनी केलं होतं, तेव्हा रामाची मूर्ती ही एका अस्थायी म्हणजे एका टेम्पररी ठिकाणी शिफ्ट करायची होती, तेव्हा ढोलताशे वाजवायचे असतात. पण कोरोना काळात ते अलाउड नव्हतं म्हणून मोदींनी थाळ्या वाजवायसाठी स्वतः योगी आदित्यनाथ ते घेऊन गेले होते. 1.5 किलोमीटर चालते. खरं आहे का? नाही, या बाबतीतची कल्पना मला नाही. इवन मी जे कुठल्या अभिनेत्यांनी काय म्हटलंय त्याबद्दल मला माहिती नाही आणि मी त्या अभिनेत्याला देखील ओळखत नाही. त्यामुळे ही बातमी मी पाहिली नाही. त्या बातमीवर मी उत्तर देणं किंवा प्रतिक्रिया देणं हे अयोग्य राहील. धन्यवाद. उसके बारे में बताइए, कहाँ है, क्या उद्देश्य होगा, सीट शेयरिंग के लेके कब तक डेडलाइन? महायुति के माध्यम से मकर संक्रांति के पूर्व संध्या पर पूरे महाराष्ट्र में 36 जिलों में, प्रशासकीय जिलों में 36 महामेलाओं का आयोजन महायुति के माध्यम से किया गया, जिसमें महायुति के घटक पक्ष भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के आठवले गट, कवाडे गट, सचिन खरात गट, भीमशक्ति सेना गट, स्वाभिमान के राणा जी, माननीय कडू जी, माननीय रैयत महासंघ के अध्यक्ष सदाभाऊ खोत जी, विनय कोरे जी और कैलाशवासी विनायक राव जी मेटी की शिव संग्राम, ऐसे सभी घटक के 15 पक्षों के लोगों ने पूरे महाराष्ट्र में अलग अलग जिलों में, प्रशासकीय जिलों में हजारों की संख्या से वहाँ पर मेलावे किए, जिसमें सारे पक्षों के आमदार, खासदार, पालक मंत्री, कार्यकर्ता उस मेलावे में उपस्थित थे. और बहुत ही पूरी अच्छी तरीके से पूरे महाराष्ट्र में एक महायुति का वातावरण, एक सैफ्रॉन वातावरण तैयार करने का काम कल किया गया, जिसमें माननीय मोदी जी की 10 साल के कामों की प्रशंसा, लाभार्थियों के माध्यम से हुए लाभ और केंद्र बिंदु महिला, कामगार, शेतकरी और युवकों को केंद्र बिंदु रखकर केंद्र सरकार की उपलब्धि, राज्य सरकार की उपलब्धि, इनको लोगों तक पहुंचाने का कल सारे मेलाओं में निर्णय लिया गया. और भारतीय जनता पार्टी और सभी महायुति के घटक पक्ष जमीन पर जाकर, गांव-गांव में, घर-घर तक जाकर, झुग्गी झोपड़ियों घर में जाकर लाभार्थियों के साथ संपर्क करेंगे और महायुति के 45 से ज़्यादा खासदार चुन के लाने का और माननीय मोदी जी की फिर एक बार मोदी सरकार, तीसरी बार मोदी सरकार को महाराष्ट्र से ताकत देने का निश्चय किया गया है, जिसका मैं स्वागत करूंगा. और मुझे लगता है कि ये मेलाओं के माध्यम से जहां पर राहुल गांधी जी भारत जोड़ो के लिए निकले हैं, यहाँ पर महाराष्ट्र में कांग्रेस छोड़ो का नारा है और महायुति जोड़ो का नारा चालू हुआ है. मुझे लगता है इस माध्यम से हम इस राज्य में माननीय एकनाथ राव जी शिंदे, देवेंद्र फडणवीस और अजीत दादा के माध्यम से ये मेलावे नीचे तालुका स्तर तक, बूथ स्तर तक लेकर जाएंगे. और आने वाले दिनों में जल्द ही माननीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळे जी, माननीय प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी सुनील तटकरे जी और शिवसेना की तरफ से राहुल शेवाले जी जल्द ही एक घोषणा करेंगे, जिस घोषणा में इस मेलाओं को विभागीय स्तरों पर 6 विभाग, राज्य के 6 विभागों में किया जाएगा और 6 विभाग स्तरों पर ये मेलावा, महामेलावा किया जाएगा, जिसमें हजारों लाखों की संख्या में कार्यकर्ता उपस्थित रहेंगे. और इस मेलावे को माननीय मुख्यमंत्री एकनाथ राव जी शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार और सभी महामेलावे के विभागीय नेता और राज्य के नेता उसमें उपस्थित रहेंगे. ये मैं बहुत ही गर्व से कहना चाहता हूँ. सर, कल मिलिंद देवरा जी शिवसेना में शामिल हुए, इसी को लेकर सुप्रिया ताई ने कहा है कि महायुति के पास कोई कैंडिडेट नहीं है, इसीलिए इंपोर्ट करना पड़ रहा है कांग्रेस और एनसीपी से. मैं सुप्रिया ताई को ये बात कहना चाहूँगा कि हमारे पास कैंडिडेट नहीं है तो कैंडिडेटों का खजाना है. शायद राष्ट्रवादी कांग्रेस को अभी कैंडिडेट ढूंढने की ज़रूरत पड़ेगी, उबाटा को कैंडिडेट ढूंढने की ज़रूरत पड़ेगी, महायुति को इसकी ज़रूरत नहीं है. और मुझे लगता है कि मिलिंद देवरा ने जो कल पत्रकार परिषद में उनके संभाषण में कहा कि कांग्रेस 1967 में कांग्रेस क्या थी, 2004 में क्या थी और आज क्या है, ये स्पष्टता से दिखाई दे रहा है कि कांग्रेस में कितनी विफलता हुई है. राहुल गांधी के नेतृत्व में बड़े बड़े नेता, जो राहुल गांधी के साथ काम किए हुए नेता, उनके एज के नेता, उनके मित्र रहे नेता, अगर उनको छोड़ते हैं तो राहुल गांधी और कांग्रेस की विफलता स्पष्टता से दिखती है. सर, जिस तरीके से राम मंदिर के लेकर शंकराचार्य
शंकराचार्यों का जो मत है उसमें अभी जो सबसे बड़े शंकराचार्य है सदानंद सरस्वती, वो खुलकर सामने आए हैं। आ नहीं पाऊंगा, लेकिन जिस तरीके से प्राण प्रतिष्ठा मोदी जी द्वारा की जा रही है वो बिल्कुल सही है और उससे आगे बढ़ना चाहिए। नहीं, मैं इस शंकराचार्य जी के मुद्दे को बहुत ही विनम्रता से नमन करूंगा, क्योंकि शंकराचार्य जी हमारे हिंदू पीठ के सभी शंकराचार्य बहुत प्रमुख होते हैं और उन्होंने ये जो निर्णय लिया है और उन्होंने जो ये बात कही है उनके मैं स्वागत करूंगा। वहीं कांग्रेस के नेता है उदित राज, वो कह रहे हैं कि पहले कुछ बयान दिया था इन्होंने, अब क्या इनके पीछे ईडी लगा दी गई है? नहीं, कांग्रेस का दुख यही है कि ना राम मंदिर को अच्छी तरीके से देखना है, ना हिंदू का विकास देखना है और इस देश को खड्डे में डालने का काम कांग्रेस को करना है। एक बार कांग्रेस बोलती है कि राजीव गांधी ने बाबरी के दरवाजे खोले, एक बार कहते हैं कि हम राम मंदिर में जाएंगे नहीं। मैं कहना चाहता हूं कि हिंदुस्तान में रहने वाले, भारत में रहने वाले हर नागरिक का वो कर्तव्य है कि राम मंदिर में जाकर राम लल्ला का दर्शन ले। अगर हम जा नहीं पाएंगे तो हमारे नज़दीक के मंदिर में जाकर कोई भी भगवान का राम के रूप में दर्शन लेकर इस त्यौहार को दिवाली के जैसा मनाना चाहिए। लेकिन कांग्रेस उससे डरती है, कांग्रेस इससे पीछे हटती है। इसका मतलब ये होता है कि कांग्रेस हिंदुओं के साथ नहीं है, कांग्रेस राम भक्तों के साथ नहीं है, कांग्रेस राम लल्ला का जो मंदिर बनने जा रहा है उसका विरोध कर रही है। एक तरफ भारत जोड़ो न्याय यात्रा चल रही है, वहीं हम देख रहे हैं कि इंडिया अलायंस में समन्वय नहीं है। टीएमसी अपना कह रही है कि एक सीट देगी नहीं, महाराष्ट्र में आप देख ही रहे, और अलग अलग राज्यों में भी पंजाब और दिल्ली में कोई समन्वय बनता दिख नहीं रहा। आगे आगे देखिए होता है क्या। ये इंडिया आघाड़ी कभी नॉन इंडिया आघाड़ी बन जाएगी, आपको मालूम भी नहीं पड़ेगा। इसके लिए मैं कहता हूं कि आगे आगे देखो होता है क्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।